नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ह्या विषयावर। आणि ह्या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर संदीप रॉय। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर संदीप रॉय यांची आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर रॉय यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर संदीप रॉय हे खरं तर इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी अँड पॅलिएशन सेंटर इथे ते आपली रुग्णसेवा बजावत आहेत। IIO अँड पॅलिएशन सेंटरच्या विविध ठिकाणी शाखा देखील आहेत। नाशिक, पुणे आणि नागालँड इथे ह्या सेंटरचे डॉक्टर रॉय हे संस्थापक आहेत आणि डॉक्टर रॉय यांना गेल्या 20 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव देखील आहे। सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा ह्या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत। चला तर आज आपण ह्या सगळ्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर रॉय यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, कारण आज आपण इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी बद्दल चर्चा करतोय। ही इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी म्हणजे नेमकं काय आहे? इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी म्हणजे आपल्याकडे विविध प्रकारचे कॅन्सरची ट्रीटमेंट असतात। काही किमोथेरपी घेतात, काही रेडिएशन घेतात, सर्जरीची गरज पडते, काही लोकांना वेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट हवं असतं, काही लोक यांना घाबरतात, काही लोकांना हे देणं शक्य नसतं, तर अशा लोकांना आपण सोडून देऊ शकत। तर मग असे लोक विनाकारण काही अनसायंटिफिक घेण्यापेक्षा जे सायंटिफिकली प्रूव्हन आहे त्या प्रकारचे वेगवेगळे पॅथीजचे आपण सगळं जे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, फॉर एक्झाम्पल होल बॉडी हायपरथर्मिया, लोकलाइज्ड हायपरथर्मिया, राय फ्रिक्वेन्सी मिसेल्टो थेरपी, हे सगळं आयुर्वेदा जर गरज पडली तर मग योगा, सायको ऑन्कोलॉजी, असे बरेच प्रकारचे ट्रीटमेंट मोडॅलिटीज असतात ज्याला आपण इंटिग्रेट करतो, एकत्र आणतो। एकत्र आणून आपण पेशंटचं ट्रीटमेंट करत असतो। फॉर एक्झाम्पल एका पेशंटला जर आपण किमो नाही देऊ शकत तर मग त्या पेशंटला आपण सोडून नाही देऊ शकत, ठीक आहे। तर त्या पेशंटसाठी काहीतरी करायला पाहिजे, तर मग आपण बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे चिकित्सा पद्धती एकत्र आणून त्या पेशंटचं ट्रीटमेंट करत असतो। दिस इज कॉल्ड इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी। तर आता तुम्ही खरं तर इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी बद्दल सांगितलं, मात्र ह्या इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजीचा फायदा नेमक्या कोणत्या रुग्णांना होऊ शकतो आणि तो कसा काय, त्याबद्दल काय सांगाल? या चिकित्सा पद्धतीचा फायदा प्रत्येक कॅन्सरचा पेशंट घेऊ शकतो। ह्याचा फायदा एक असा असतो की एकदा पेशंट ह्याच्यातून पूर्णपणे बरं झालं तर मग व्हेरी हाय चान्सेस की तो आजार त्याला परत होत नाही, ठीक आहे। आपण काय करतो, आपण ट्रीटमेंट घेत असतो, ट्रीटमेंट घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांना तो आजार परत होत असतो। ह्याच्यात शक्यता आहे पण थोडंसं कमी आहे, ठीक आहे। आणि स्टेज 1 पासून लवकर जर ट्रीटमेंट सुरू केली तर मग पूर्णपणे बरा होतो पेशंट। आणि जर आमच्याकडे येणारे मॅक्सिमम पेशंट अनफॉर्च्युनेटली थोडंसं लेटर स्टेजमध्ये येतात, सगळं काही ट्रीटमेंट झाल्यानंतर येतात, पण अशा पेशंटला सुद्धा या इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजीचा खूप जास्त फायदा होतो। त्यांचे आयुष्य खूप वाढतं, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होतं, ठीक आहे। तर मग फर्स्ट स्टेज टू लास्ट स्टेज आपण ट्रीटमेंट करू शकतो। आता तुम्ही म्हणालात पहिल्या स्टेजपासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत आपण ह्या सगळ्या उपचार पद्धती वापरू शकतो, मात्र ह्या सगळ्या उपचारांचे काही दुष्परिणाम होतात का? कारण की आपण पाहिलं की जेव्हा आपण कॅन्सरवरती उपचार करतो तेव्हा खास करून केमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे दुष्परिणाम जास्त प्रमाणात होत असतात। अर्थातच आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे ह्या दुष्परिणामांवरती थोडासा दुष्परिणाम कमी झालेत, मात्र ह्या उपचारांचे काही दुष्परिणाम होतात का, त्याबद्दल काय सांगाल? ह्या उपचार पद्धतीचं काहीही दुष्परिणाम होत नाही। मॅक्सिमम पेशंट लोकांना काही दुष्परिणाम याचा अजिबात होत नाही। ना पेशंटचे केस गळतात, ना उलटी जुलाब होते किंवा ना वीकनेस येतो, काही असं होत नाही। आपण सेफली हा ट्रीटमेंट कोणत्याही एज ग्रुपला देऊ शकतो, कोणत्याही प्रत्येक पेशंटला, म्हणजे वयस्कर पेशंट असो, बेड रिडन पेशंट असो, जेवण जात नसेल किंवा वीकनेस खूप जास्त आलेला आहे, ठीक आहे, किंवा इतर काहीही जरी कंडिशन असली, कोणतीही कंडिशनमध्ये, कोणत्याही स्टेजमध्ये, कोणत्याही एज ग्रुपमध्ये आपण सेफली, सक्सेसफुली हे ट्रीटमेंट देऊ शकतो, कारण ह्याचे दुष्परिणाम जवळजवळ काहीच नाहीये। बरोबर।
आता तुम्ही म्हणालात की ह्याचे कुठलेच दुष्परिणाम नाही आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा ह्या रुग्णांना होतो. मात्र वेगवेगळ्या खरं तर टेक्निक्स येत आहेत, ॲडव्हान्स टेक्निक्स येत आहेत आणि कॅन्सरवरती खूप चांगल्या उपचार पद्धती येतात. ह्यामध्ये मिसल्टो थेरपी ही आलेली आहे. ही थेरपी नेमकी काय आहे त्याबद्दल काय सांगाल? मिसल्टो थेरपी जसं किमोथेरपी आहे, जसं रेडिएशन थेरपी आहे, जसं सर्जरी आहे, जसं होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, तसंच मिसल्टो थेरपी, किमोथेरपी ही सगळ्यात जास्त प्रचलित चिकित्सा पद्धती आहे आज. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मिसल्टो थेरपी हे युरोपमध्ये जास्त चालतं. भारतात आता नवीन सुरुवात आहे आणि किमोथेरपी नंतर सगळ्यात जास्त स्टडी केला गेलेला मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट ह्याला मिसल्टो थेरपी म्हणतात. ठीक आहे. सगळ्यात जास्त स्टडी या पद्धतीचा आहे. आता तुम्ही म्हणालात तसं की खरं तर ही प्रचलित पद्धती आहे ती बाहेर परदेशात आहे. मात्र आता ह्या भारतामध्ये देखील अशा वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत, हे उपचार उपलब्ध झालेले आहेत. मात्र अन्य काही उपचार पद्धती आहेत का त्याचा फायदा आपल्या पेशंटला होऊ शकतो आणि ते ह्या कॅन्सरपासून मुक्त होऊ शकतात? हो. याच्यात मी जसं म्हटलो की आपल्याला बऱ्याचशा प्रकारचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजीमध्ये. इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजीमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या चिकित्सा पद्धतींना एकत्र करतो. ठीक आहे. तर ह्याच्यात आपण राईफ फ्रिक्वेन्सी नावाची एक पद्धत आहे. एक होल बॉडी हायपरथर्मिया आहे, जे पेशंटला जेव्हा स्प्रेड होऊन जात असतं. ठीक आहे. बॉडीमध्ये खूप ठिकाणी स्प्रेड झालंय तर मग आपण होल बॉडी हायपरथर्मिया करत असतो. एखादं लोकलाइज ट्यूमर जर असेल तर मग आपण रिजनल हायपरथर्मिया किंवा लोकलाइज्ड हायपरथर्मिया देत असतो. मग कोलॉन हायड्रोथेरपी जर गरज पडली तर मग ओझोन थेरपी आहे, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड आहे. असे बरेचसे प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत. आणि ह्याच्यात जवळजवळ सगळे मेडिसिन्स जे वापरले जातात ते नॅचरल मेडिसिन्स आहे, विदाऊट केमिकल्स आहेत. ठीक आहे. तर आणि मिसल्टो थेरपी जे आहे ते तर ऑफकोर्स पूर्ण जगभरात आधीपासून चालू आहे. भारतात रिसेंटली इंट्रोड्यूस झालंय. तर इवन दॅट इज बऱ्यापैकी लोक त्याचा फायदा घेत आहेत. बरोबर. आतापर्यंत अनेकांनी येऊन खरं तर तुमच्याकडे उपचार घेतलेले आहेत. त्यांना ह्या सगळ्यातून ते बाहेरही पडलेले आहेत. अशा काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पेशंटच्या पोहोचल्यात. आपण ते जाणून घ्या त्यांचं काय नेमकं ह्या उपचार पद्धतीनंतरचं म्हणणं आहे, जाणून घेऊयात. मैं उस टाइम पे इधर आया था, मेरा स्किन ही दिख रहा था, मतलब हड्डी हड्डी हड्डी. अभी प्रेजेंटली आप मेरा बॉडी में देख लीजिए, सब भरा भरा हुआ दिख रहा है, थैंक्स टू राय सर. My name is Ramesh Joshi. I was diagnosed of sarcoma of spine. We had actually lost hope. In future, what will happen? Emotions were too many. Like, oh, what about my family and all after me? Financially, I was weak that time. All those things were going on in my mind about my family. I have a son, a daughter. What about them? They were still getting educated at that time. All those emotions were there, but still, doctor was there with me, so I could overcome all those feelings, all negative thoughts. I was operated by the doctors, and then after operation, they actually treated me with the therapy called as mistletoe therapy. And the doctor treated me on that, and today I'm fit. Cancer is curable. Go to the proper doctors who do well for you, and they really care for you. It is curable. Don't lose your. तेव्हा डॉक्टर, आत्ताच आपण खरं त्या दोन्ही रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. ह्या सगळ्यानंतर हे नक्कीच होतं की कॅन्सर हा बरा होऊ शकतो. कॅन्सरला घाबरू नका. मात्र योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आज अनेक रुग्णांवरती तुम्ही उपचार तर केलेलेच आहेत आणि त्याचा फायदा त्यांना झालाय. आणि आत्ता त्यांनी मिसल्टो थेरपीचा उल्लेख केला. ही मिसल्टो थेरपी नेमकी कशा पद्धतीने काम करते ह्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मिसल्टो थेरपी हे पेशंटचं ट्यूमर साईज तर कमी करतेच. पेशंटचं जे कॅन्सरस सेल असतात त्याला मारून हे कमी करते. जे बाकीचे सेल्स असतात, जे WBCs असतात, प्लेटलेट्स असतात, हिमोग्लोबिन असते, ह्याला पण ते बूस्टअप करते, ह्याला पण ते नॉर्मल लेवलला ठेवते.
म्हणजे ह्याच्यात तुमचं ट्युमर साईज कमी होणारच आहे, प्लस तुमचं इम्युनिटी पण बूस्ट होईल, कारण तुमचे बाकीचे जेवढे सगळे सेल्स आहेत ते पण नॉर्मल लेवलला ठेवतो. आता फॉर एक्झाम्पल जर एका पेशंटनी किमोथेरपी बरोबर मिसेल्टोथेरपी घेतली तर मग त्या पेशंटचं, कारण किमोथेरपीमध्ये कधी कधी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये कधी कधी आपले काही सेल्स कमी जास्त होत बरोबर. असतात. ठीक आहे, कधी कधी आपल्याला ते स्वतःहून करावं लागतं. ठीक आहे, तर मग अशा पेशंटला इम्युनिटी कमी होते. आता इम्युनिटी कमी झाल्यानंतर पेशंटला काही त्रास होऊ नये म्हणून आपण साईड बाय साईड ही ट्रीटमेंट पण देऊ शकतो, जेणेकरून पेशंटला त्रास कमी होईल. त्या ट्रीटमेंटचा पण त्रास कमी होईल आणि त्या दोघांचा इफेक्ट, सिम्बायोटिक इफेक्ट खूप चांगला होईल. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही खूप चांगला एक मुद्दा सांगितला, तो म्हणजे केमोथेरपी बरोबर आपण मिसल्टो थेरपी घेतली तर नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला होतो. पण मग ही थेरपी घेतल्यानंतर कशा पद्धतीने फायदा होतो आणि साधारणपणे किती दिवस ही थेरपी घ्यावी लागते मग? अंदाजे डिपेंड करते पेशंटचं स्टेज काय आहे, पेशंटची कंडिशन काय आहे, पेशंटचं वजन किती आहे, ह्याच्यावर सगळं आपलं डोस ठरवतो आपण ट्रीटमेंटचं ड्युरेशन ठरवतो. पण अंदाजे ऑन अन ॲव्हरेज जर मला विचारलं तर मग एक 6 महिन्याच्या आसपासची ट्रीटमेंट घ्यावी लागते. दिस इज ॲव्हरेज. आता 6 महिने जेव्हा मी ॲव्हरेज म्हणतो, काही लोकांना 3 महिने पण गरज पडते, काही लोकांना 7-8 महिने पण गरज पडते. बरोबर. डॉक्टर, चौथ्या स्टेजमध्ये जर तुमच्याकडे रुग्ण आला तर त्याच्यावरती आपण ह्या सगळ्या इंटिग्रेटेड थेरपीचा वापर करू शकतो का? तर त्याबद्दल काय सांगाल? मी पूर्वी जसं म्हटलो की आमच्याकडे येणारे मॅक्सिमम पेशंट जवळजवळ 80% पेशंट हे लेटर स्टेजमधलेच असतात, बरोबर, चौथ्या स्टेजमधले असतात, तिसऱ्या स्टेजमधले असतात. तर मग अशा पेशंटला आपण ज्यांनी होप सोडून दिलेलं असतं की आता काहीच होऊ शकत नाही, मला 15 दिवस मी जगणार आहे किंवा 2च महिने मी जगणार आहे. ठीक आहे, काही लहान मुलं असतात, ठीक आहे, काही वयस्कर लोक असतात. पण ह्या लोकांचं आपण लाईफस्पॅन बऱ्यापैकी वाढवू शकतो. या लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ आपण बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करू शकतो. बरं. आता आपल्याला असं आयुष्य नकोय की बाबा आपण शेवटचे जे दिवस आहेत ते पूर्ण बेडवरच काढले, तिथेच मोशन पास होतोय, बेडवरच जेवू घालतोय, टॉयलेट पर्यंत स्वतः जाता येत नाही. तर मग ह्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणू आपण. बरं. तर क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह होते, पेशंटचं दुखणं कमी होतं, पेशंटला झोप व्यवस्थित येते, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करतो आणि जे आयुष्य आहे, जे स्पॅन ऑफ लाईफ म्हणतो आपण, त्याला स्पॅन ऑफ लाईफ आपण बऱ्यापैकी वाढवू शकतो. बरोबर. आता तुम्ही क्वालिटी ऑफ लाईफचा उल्लेख केला, तर त्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला जेव्हा आपल्याला कॅन्सर आहे असं कळतं, तेव्हा मानसिक कुठेतरी संतुलन बिघडतं त्या व्यक्तीचं, त्या रुग्णाचं. अशा वेळेस नंतर मग शारीरिक व्याधी तर आधी असतातच, पण त्याच्याबरोबर मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. तर ह्या सगळ्यानंतर जेव्हा आपण हे उपचार करतो, त्याच्यानंतर रुग्ण कशा पद्धतीने आयुष्य जगू शकतो, ह्या सगळ्याचा कुठेतरी धक्का त्या व्यक्तीला, त्या रुग्णाला बसलेला असतो. तर अशा वेळेस डॉक्टर स्वतः काय करतात, त्याबद्दल काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आता जेव्हा पेशंटचा डायग्नोसिस होतो, पेशंट हसत खेळत असतो, ऑफिसला जातो, सगळं काही नॉर्मल लाईफ चालू असतं. अचानक पेशंटच्या हातात एक रिपोर्ट येतं की बाबा तुम्हाला कॅन्सर आहे. तर ह्या रिपोर्ट बरोबर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेस येतं, की फ्रीमध्ये स्ट्रेस येतं की मलाच का, मीच का, हे मलाच का झालं, मी असं काय पाप केलंय की मला कॅन्सर झाला. ठीक आहे, कॅन्सर तर नेहमी शेजारच्यांना होत असतं. ठीक आहे, आपण फक्त ऐकतो की त्या घरात एखादा कॅन्सर झालंय, मलाच का, मी असं काय केलंय. अशा कंडिशनमध्ये पेशंट डिप्रेशनमध्ये जातो. माझे काही पेशंट्स आहेत, अनफॉर्च्युनेटली त्यांनी आले, आम्ही बघितलं आणि काही दिवसांनी पेशंटने सुसाईड पण करून टाकले स्ट्रेसमुळे. ठीक आहे, की त्यांना ते सहन नाही झालं की मी आता जगणारच नाहीये, तर मग उगाच कशाला दुसऱ्यांवर बोजा टाकू. तर मग लोकांनी बरेचसे 2-4 पेशंट आहेत माझ्या ज्यांनी सुसाईड केलेलं आहे. तर आम्ही ह्यांना सायको ऑन्कोलॉजी, पेशंटचं सायकोलॉजी, ऑन्को पेशंटचं सायकोलॉजी, विच वी कॉल सायको ऑन्कोलॉजी, सायको ऑन्कोलॉजीने ट्रीट करून पेशंटला मेंटली पण बॅलन्स ठेवायची गरज असते. असं नाहीये की पेशंटला जर ट्युमर आहे, आम्ही ट्युमर कमी करतो आणि पेशंट स्ट्रेसमध्येच आहे, स्ट्रेसमध्ये असून वेगळं काहीतरी करतोय. ठीक आहे, तर मग पेशंटचं आम्ही ॲज अ होलिस्टिक ज्याला आपण अप्रोच म्हणतो, बरोबर. की आपण माइंड लेवलला पण काम करू, आपण फिजिकल लेवलला पण काम करू.
बरोबर. आता डॉक्टर तुम्ही खूप चांगले मुद्दे सांगितले ह्याच्यामध्ये, कारण की जेव्हा जो पेशंट ज्याला कॅन्सर होतो त्याला एक तर शारीरिक व्याधी तर होतातच, मात्र मानसिक व्याधी जेव्हा जडतात तेव्हा जास्त त्रास होतो आणि या सगळ्यातनं त्याला बाहेर कसं पडायचा हा मोठा प्रश्न पडतो. मात्र आज आपल्याकडे चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी ही उपचार पद्धती अतिशय उपयुक्त अशी उपचार पद्धती आहे. पण त्याचबरोबर पॅलिएशन थेरपी आहे. ही पॅलिएशन म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय सांगाल? बघा, काही पेशंट असतात ज्याचं पॅलिएशन म्हणजे पेशंट एक पर्टिक्युलर स्टेजला आल्यानंतर त्यावेळेस आपण पेशंट 100% पूर्णपणे बरा होत नाही. जसं डायबिटीस कधीच बरा होत नाही, बरोबर. जसं हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला म्हणतो ते कधीच बरा होत नाही. हे सगळे क्रॉनिक डिझिजेस आहेत. तर हे आयुष्यभर आपल्याला ते बरोबरच घेऊन जायचंय. तर कॅन्सरचे पेशंट एका स्टेजपर्यंत आल्यानंतर त्याचे ते कधीच बरं होत नाही. आपण ते कॅन्सर त्या स्टेजला गेल्यानंतर आपण ते बरं नाही करू शकत, पण आपण त्याच्याबरोबर राहायला शिकू शकतो. ठीक आहे. जसं एखाद्या पेशंटला डायबिटीज झाला आहे तसं ह्या पेशंटला कॅन्सर झाला आहे. तर मग पॅलिएशन म्हणजे त्याचे जे काही त्रास आहे, जे काही त्रास होतोय पेशंटला झोप येत नाही, पेशंटला खूप त्रास होतो, खूप दुखतंय, कुठे पोटात खूप फॉर एक्झाम्पल दुखतंय, डोकंदुखी खूप जास्त आहे किंवा वीकनेस खूप जास्त आहे, हे सगळे त्रास कमी करणे म्हणजे पॅलिएशन. ठीक आहे. की पेशंटचा डिझीज पण वाढू नाही द्यायचं, बरोबर. आणि पेशंटचा त्रास पण कमी करायचा. बरोबर. पण मग हे चौथ्या स्टेजमध्ये किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा कॅन्सर कळतोय किंवा तुमच्याकडे येतात पेशंट, तेव्हा देखील आपण हा त्रास कमी करू शकतो का पॅलिएशनच्या माध्यमातून? 100%. पॅलिएशनचा मी जसं म्हटलो, पॅलिएशनचा अर्थच तो आहे की पेशंटचा त्रास कमी करणे. बरं. ठीक आहे. आणि ते आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने करतो. डॉक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजीमध्ये आज आपण अनेक प्रकारच्या ह्या ट्रीटमेंट्स घेतोय आणि एकाच छताखाली या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी आता आम्ही पुण्यात सुरू करतोय. आणि इथे आमच्याकडे जे काही मशिनरी आहे, जे काही डिव्हायसेस आहे, जे काही औषधं आहेत, ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, हे वर्ल्ड क्लास आहेत. ठीक आहे. तर मग ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असो, तो तोंडाचा असो किंवा आतड्यांचा असो किंवा ब्रेन ट्युमर असो, आपण चांगल्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करू शकतो या सेंटरला. बरं. आता तुम्ही आणि म्हणालात तसं. आमच्याकडे येणारे पेशंट जवळजवळ 36 देशातून पेशंट आलेले आहेत. क्या बात आहे. तर ह्या 36 देशातून 6 खंडातून 36 देशातून पेशंट इथपर्यंत येऊन गेलेले आहेत. त्यात युरोपियन्स पण आहेत. ते दिवस गेले की जेव्हा इथून आम्ही भारतीय आम्ही अमेरिकेला जायचो ट्रीटमेंट करायला, आम्ही युरोपला, जर्मनीला जायचो ट्रीटमेंट करायला. आता इथे अमेरिकेवरून पण पेशंट आलेले आहेत, आफ्रिकेवरून पण पेशंट आलेले आहेत, अरे वा. युरोपमधून पण पेशंट आले, पूर्ण जगातून आपल्याकडे पेशंट येऊन गेलेले क्या आहेत. बात. आणि मोस्ट ऑफ देम आर व्हेरी सॅटिस्फाईड. अगदी. डॉक्टर, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण की आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की जगभरातून अनेक पेशंट्स आज तुमच्याकडे येतात. नागालँडमध्ये देखील तुमच्या ही सेंटर आहे आणि तिथे देखील अनेक पेशंट आज उपचार घेतात. त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतोय. पुण्यामध्ये आता तुम्ही नवीनच हे सेंटर सुरू केलेलं आहे. एकूणच कशा पद्धतीने ह्या सेंटरबद्दल सांगाल की इतर सेंटरच्या तुलनेमध्ये हे सेंटर कसं वेगळे आहे? बघा, नाशिकमध्ये आमचं एक सेंटर आहे, नागालँडला एक आहे आणि पुण्यात आम्ही रिसेंटली सुरू केलंय. तर मग बाकीचे जे सेटअप्स आहेत नाशिकमध्ये जे आहे, दॅट इज अ फुल फ्लेज हॉस्पिटल. ठीक आहे. आणि फुल फ्लेज हॉस्पिटल, तिथे बाकीचे पण पेशंट असतात. ठीक आहे. कोणाला डेंग्यू झालं, कोणाला कोविड झालं, कोणाला हार्ट अटॅक आला, तसे पेशंट पण असतात आणि 24 तास ऍडमिट असतात, काही दिवस ऍडमिट असतात. पुण्याचं सेंटर आम्ही डे केअर सेंटर सुरू केलं. सकाळी या, ट्रीटमेंट घेऊन परत जा घरी, नेक्स्ट डे परत या. तुम्हाला जो काही प्रोटोकॉल दिलं जाईल ते तुम्हाला दिवसभर राहून ट्रीटमेंट करून परत घरी जाऊन नेक्स्ट टाइम परत यायचंय. इथे तुम्हाला 24 तास ऍडमिट राहायची गरज नाहीये. आम्ही हा सेटअपच तसं बनवला आहे की इथे रात्री राहायची गरज नाहीये तुम्हाला. जर गरज पडली राहायची तर मग त्याची व्यवस्था वेगळी केलेली आहे. ठीक आहे. पण इथे तुम्हाला डे केअरमध्येच तुमचं ट्रीटमेंट सगळं केलं जाईल. आणि जे काही इन्स्ट्रुमेंट्स, जे काही मशिनरीज आहेत ते
स्टेट ऑफ द आर्ट आहेत आणि त्याचा साईड इफेक्ट काही होत नाही. ठीक आहे. तर हे सगळे आणि बरेच काही याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत या सेंटरचे पुण्यातले. अगदी डॉक्टर खूप छान माहिती खरं तर तुम्ही ह्याबद्दल दिली, कारण की इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी हा फार महत्त्वाचा टप्पा आहे ह्या सगळ्या ॲडव्हान्स या ट्रीटमेंटमधला. आणि सगळ्या ट्रीटमेंट्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आज एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी अँड पॅलिएशन सेंटरमध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. तर नक्कीच ज्यांना कोणाला कॅन्सर झाला असेल त्यांनी घाबरून जाऊ नका. आपल्याकडे उपचार पद्धती उपलब्ध आहे, आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. पुणे, नाशिक आणि नागालँड ह्या ठिकाणी ह्या सेंटर आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन खरं तर उपचार घेऊ शकता. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन ह्या सगळ्याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे